असा खेळाडू जो सूर्यकुमार यादव सोबत लेदर क्रिकेटचे भरपूर सारे धडे गिरवतोय असा अजिंक्य बेलोसे आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला लागलं तर अमर पाहायला मिळतात. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने बदल आलित्य दाखवलं होतं. बॉल वरती पोहोचले होते पंचांचे दोन्ही हात समांतर आणि पहिलाच बॉल किरण सर इथे वाईट पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता कारण जिथे पिच करायचं तिथे चेंडू पिच झालेलाच नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता आणि अगदी दिशा खराब. श्री गणेश होतोय. पहिली धाव या ठिकाणी लागली जाते. व्हॉट अ शॉट इनसाइड आउट. टिपिकल 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 पॉवर प्लेचा पॉवरफुल स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चौकार. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह अगदी क्रिकेटचा देखना फटका म्हटलं तरी चालेल आणि या फटक्याला बघण्यासाठी देखील प्रेक्षक देखील आलेत असं म्हटलं तरी चालेल. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट अजिंक्य बेलोसेच्या बॅट मधून ज्यासाठी तो ओळखला जातो त्याच प्रकारची सुरुवात. पहिला चेंडू येस इरादे स्पष्ट होत आहेत. चौकार. आतापर्यंत अजिंक्यची तिसरी मॅच आहे पण तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्यांदाच पहिल्या चेंडूवर चौकार खेळतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. हो इथे पहा खोला ठकलेला बॉल. सन्मान दिलाय. योग्य बॉलचा योग्य सन्मान आणि खरा बॉलचा खरपूस समाचार या खेळाडूचं सूत्र राहिलंय. लेदर बॉल वरती खेळणारे खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात ना तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटतात आणि त्या फटक्यामध्ये अजिंक्य बेलोसेच्या फटक्यामध्ये पाठीमागल्या आपण फटक्यामध्ये पाहिलं तो दम पाहायला मिळाला आणि या ठिकाणी सिंगल धाव. 2 बॉलचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आहे. ज्या प्रकारे सिंगल घेतली अजिंक्यने स्ट्राईक एंडला डायरेक्ट सांगितलं होतं करणला 6 आलेत 6. काळजी करू नको. 2च चेंडू झालेत. एक्स्ट्रा काही करू नको. काही न करता 6 आलेत असं मी नाही स्वतः अजिंक्य सांगतोय. तिसरा बॉल. अकुटप्पाचा बॉल समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. ट्रॅप मध्ये खेळाडू अडकलाय. पहिली विकेट. गोल्डन डकचा शिकार करण सुर्वे या ठिकाणी बाद. खराब क्रिकेट कारण सर शॉर्ट पिच चेंडू होता. लेग साइडच्या बाहेर कुठेही प्रहार केला असता चाललं असतं. पॉइंटच्या दिशेने खेळलं असतं तरी चाललं असतं. क्षेत्र थोडंसं खराब निवडलं. लॉंग ऑफ शॉर्ट पिच चेंडू सरळ जाड्यामध्ये अडकतात आणि खराब क्रिकेट. कारण या चेंडूला खूप मोठा फटका येण्याची अपेक्षा होती परंतु ज्या प्रकारे तुमचं शॉट सिलेक्शन आहे ना सर ते फार महत्वाचं आहे. शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी चुकलं कारण खांद्यांच्या वरती आलेला बॉल अगदी बॅटच्या समोर टो वरती हा बॉल लागला आणि लॉंग ऑफ मध्ये जिथे खेळाडू तर लावला गेला होता त्या ठिकाणी हा झेल पकडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिला धक्का बसलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राहुल पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. राहुल वांगडे. येस राहुल पाहायला मिळतात. मैत्री ग्रुप जावळी संघासाठी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपलाय. विकेट आल्यानंतर आता विकेट या ठिकाणी ठेवणार. विकेटसाठी पुन्हा मैदानात मोठ्या फटक्यांसाठी जाणार की सिंगल टेबल वरती पुन्हा विश्वास ठेवणार हे पाहायचं आहे. चौथा बॉल. फटका फसलाय. पुन्हा कॅचची संधी आहे. कॅचिंगचा कॉल आणि यस लगातारची दुसरी विकेट. तुछल मयाया. दुसरा धक्का. अजिंक्य बेलोसे वारंवार सल्ले तर देतोय पण खेळाडू म्हणतात आम्ही ते ऐकेल की नाही ऐकणार हा फार मोठा प्रश्न आहे. शॉर्ट पिच चेंडू क्रिकेटमध्ये गिफ्ट मानलं जातं ज्यावर मोठे मोठे फटके येणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या अंगामध्ये रोहित शर्मा यावा लागेल. पुल शॉट खेळावे लागतील. खेळाडूची होती चुकी. मॅच फसली जाते आणि मॅच फसणं इतकं सोपं नाहीये सर. मॅच मोठी आहे. हा मंच मोठा आहे. पंच द्यावा लागेल. बडे मंच का सरपंच बनायचं असेल तर मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळ करावा लागेल. बॅटर राहुल पहिल्याच बॉल वरती आले आणि पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळायला गेले. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला किती बॉल खेळायला मिळाले हे महत्वाचं नाहीये. तुम्ही त्या बॉल वरती काय करता या गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्व आहे. पहिल्या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं तर मैत्री ग्रुप जावळी संघाला पराभव पत्करावा लागला होता आणि या 5व्या मॅच मध्ये मैत्री ग्रुप जावळी संघाला लगातारचे 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेत. जिथे 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. 6 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हॅट्रिकची संधी असेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच. अजिंक्य बेलोसे स्वतःवर नाराज होतोय. तो म्हणतोय तो जर सिंगल होता ना सर दुसऱ्या चेंडूवर नसता घेतला बरं झालं असतं. परिस्थिती महत्वाची आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. संघावरती जे प्रेशर आलंय ते प्रेशर कुठेतरी बाजूला सारावं लागेल. या दोन्ही बॅटरला जबाबदारी घ्यावी लागेल. हा बॉल बाहेर टाकलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर.
पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतात मैदानाच्या आतमध्ये अवांतर. 5 बॉलचा केस संपल्यानंतर 7 धाबांवरती धावफलक पाहायला मिळतोय. अमर बांबरस यांचं कौतुक करावं लागेल. संघाचा आयकॉन खेळाडू आहे, महत्वाचा खेळाडू आहे, ऑलराऊंडर परफेक्ट आहे. म्हणजे विंत तर पाठीचा कणा आहे, रीड की हड्डी म्हटलं तरी चालेल. आणि तो खेळाडू येस व्हाईट बॉल देखील फेकतोय. थोडीशी दिशा खराब आहे, पण मॅच मध्ये 2 मोठे खंदे फलंदाज त्याने आतापर्यंत बाद केलेत. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतं. लॉंग ऑन अगदी काव कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय आणि काव कॉर्नरला बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अगदी स्लॉट मध्ये समोर होता आणि निलेश शिंदे सर म्हणते जर तुम्ही रात्रभर असे चेंडू टाकाल ना मी रात्रभर चौके मारेल. याच प्रकारचं दर्शवणारा फटका म्हटलं तरी चालेल. गॅप होता, अगदी गॅप देखील भेदून काढलाय. दोन्ही फिल्डर्सला क्लिअर केलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. धावसंख्या 12, 12/2. एक विशेष वैशिष्ट्य जर या स्पर्धेचं एक बघितलं ना तर शिंदे नावाचा ब्रँड या स्पर्धेमध्ये चाललाय. मग तो सुशांत शिंदे असो किंवा आता या मॅच मध्ये निलेश शिंदे असो किंवा या स्पर्धेचा जो बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजेच लोकांचा नाथ सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांचा फ्लेक्स आपण पाठीमागे पाहतोय आणि त्यांचंही आडनाव जर आपण पाहिलं तर शिंदे. त्यामुळे या मैदानावरती शिंदे नावाचा ब्रँड आता चाललाय. 2 षटक 2 गडी बाद 12 धाबा धावफलकावरती आहेत. एका षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. अमर बांबरशी लाजवाब गोलंदाजी राहिली आहे. महत्वाच्या क्षणाला महत्वाचे 2 धक्के पहिल्या षटकामध्ये दिली आहेत, पण दुसऱ्या बाजूला अजिंक्य बेलोसे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. निश्चित अजिंक्य आहे तो आता ऍक्शन मोड मध्ये असणार आहे. मग पहिल्या 2 मॅच मध्ये इतकं जास्त करायची गरज नव्हती कारण त्या प्रकारे स्कोरबोर्ड हलत होता आणि ज्या प्रकारे गरज त्यानुसार अजिंक्यची बॅटिंग होती. पण आता अटॅक मोड ऍक्टिव्ह होणार ज्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज तेजस कोकरे त्यांना अडवतील का हा दुसरा प्रश्न आहे. येस गोलंदाज निघताय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. पहिला बॉल सोडून दिलाय. अगदी आपण पाहायला गेलं तर पंचांकडे अपील जरूर केली आहे. पंचांची कडी नजर आहे या ठिकाणी आणि डॉट बॉल. येस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर चेक करतील. कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय पेंडिंग आहे. टेक्नॉलॉजी आहे, आपण टेक्नॉलॉजीचा किरण सर या ठिकाणी वापर करतोय. निश्चित काय टेनिस क्रिकेटचे दिवस आलेत ना सर. आम्ही लहान होतो तर 5-5 रुपयासाठी आशे भांडायचो की तुम्हाला काय सांगू अख्खी मॅच संपून जायची पण 5 रुपये नाही द्यायचो. पण टेक्नॉलॉजी बघा, टेनिस क्रिकेटचं हे बदलतं रूप बघा सर. आज लाखांचे पारितोषिक इतक्या मोठ्या लेवलवर आलेत आणि प्रॉपर क्लॅरिटी कॅमेरा वर्क्स आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटचं संपूर्ण विश्व अगदी बदलून गेलोय. तुमच्या वेळची अजून एक गोष्ट असेल, 20 खेळाडू असायचे पण एक बॅट नसायची. आता 20 बॅट आलेत पण 11 खेळाडू तयार नाही होत. ही शोकांतिक आहे क्रिकेटमधली. पैसा भरपूर आलाय पण क्रिकेटमध्ये शब्दाला किंमत राहिलेली नाहीये. बघूयात काय असेल निर्णय. दूध का दूध पाणी का पाणी. थोडासा टेक्निकल टीम देखील वारंवार रिप्लेसचा वापर करते. ऑन स्क्रीन 2 स्क्रीन मध्ये आपण बघू शकता. कॅमेरा वर्क इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये. बॉल आतमध्ये बॉल बाहेर हे पाहायचं आहे कारण महत्वाचा निर्णय. इथे बॉल बाहेर असेल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. बॉल आतमध्ये असेल तर डॉट बॉल येईल. अजूनही निर्णय पेंडिंग आहे. येस इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल म्हणजे जो पंचांचा निर्णय होता तो पुन्हा एकदा इथे ग्राह्य धरला गेलाय. अजिंक्य बेलोसेने फटका खेळला त्यानंतर त्यांनी उलट्या डोळ्याने बघणार कसे हा मोठा प्रश्न आहे. स्ट्रेट अँगल आमच्या अंपायरचा होता परंतु डॉट बॉल होता. ते प्रेशर कव्हर करण्याचं काम करण्यात आलं होतं. इट्स अ फेअर बॉल. तेजस हो स्विंग अँड मिस. डॉट बॉल फास्ट अँड फ्युरियस. तेजस कुकरे हा असा खेळाडू आहे या वर्षीच्या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्या खेळाडूने जिंकलाय. धनगर समाजातील अनेक स्पर्धा तो खेळाडू सातत्याने खेळतोय आणि तोच खेळाडू गोलंदाजी महागवती पाहायला मिळतोय. उंचीचा पुरेपूर फायदा. आकुटप्पाचे बॉल टाकतो, खोलाचे बॉल टाकतो, त्यानंतर कमी गतीचे बॉल टाकण्यासाठी हा माहीर असलेला तेजस कोकरे गोलंदाजी महागवती पाहायला मिळतोय. जे गोलंदाज पेस मध्ये असतात ना त्यांचा रनअप फार महत्वाचा आहे. फॉलो थ्रू महत्वाचा आहे.
काय जबरदस्त गोलंदाजी. या अगोदरचा चेंडू भन्नाट वेगावर स्वार होता, त्यानंतर देखील थोडासा अजिंक्यच्या बॅट बसून लांब चेंडू फेकण्याचे पूर्णपणे इरादे स्पष्ट आहेत वाईड लाईनच्या आतमध्ये आणि बॅटच्या पूर्णपणे अगदी ताळमेळ गोलंदाजाचं आहे. याला म्हणतात लाईन आणि लेनचं प्रॉपर कनेक्शन. तेजसला माहिती आहे कोरोनामध्ये त्याने सोशल डिस्टन्स मेंटेन केलंय आणि इथे सुद्धा तो सोशल डिस्टन्स खेळाडूपासून थोडंसं मेंटेन करतोय. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. खोलात टाकलाय लोअर फुल टॉस बॉल इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. बॉल निघून जाईल डीप फाईन लेगच्या दिशेला. चौकार. येस, घुटना टेक, तमाशा देख, फॉलिंग स्वीप म्हटलं तरी चालेल. अगदी दर्शनीय फटका आहे. काय फटका खेळला, अगदी आरामात लो फुल टॉस होता, बॅटवर प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं आणि या टेनिस क्रिकेटचा येस प्रेक्षकांना देखील हा फटका आता आवडायला लागला. या प्रकारचे शॉट फार कमी बघायला मिळतात. त्या प्रकारचा स्किल, ॲथलेटिक्स आणि प्रॉपर वॉर्मअप देखील गरजेचं आहे सर. फिटनेस महत्वाचा आहे, नजर महत्वाची आहे. पाचवा बॉल फुलटॉस समोर आलेत, गॅप निवडलाय, त्या ठिकाणी फिल्डर पोहोचत नाहीयेत. फिल्डर पासून बॉल राहिलाय दूर, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूर. चौकार. 4 धावा सलग, 2 चौकार. धावसंख्या आतापर्यंत 20 वर आहे. षटकातील शेवटचा चेंडू, पहिले 3ही चेंडू डॉट फेकल्यानंतर येस थोडासा ऍक्शन मोड मध्ये बघायला मिळतोय. फलंदाज अजिंक्य बेलोसे, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मागच्याच वर्षी मॅन ऑफ द सिरीज ज्या फलंदाजाने अवॉर्ड देखील पटकावलाय, बायकर मॅन. अजिंक्य तयार. फुल लाईक द फुल टॉस, आय एम द बॉस, नो डाऊट. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने धन धन करत, सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. पहिल्या 3 बॉलवरती वर्चस्व तेजस कोकरेचं राहिलं आणि लगातारच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लोअर फुल टॉस बॉल समोर आले, त्यानंतर आपण पाहिलं तर डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 8 बॉल 17 वरती बॅटिंग करतोय. जवळपास 250च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी बॅटिंग करत असताना अजिंक्य बेलोसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अजिंक्य बेलोसे जर किरण सर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकापर्यंत उभा राहिला तर 60-65 धावसंख्या बनवू शकते. ज्या पतीने अजिंक्य बेलोसे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. निश्चित नवी मुंबईची गरमी आणि अजिंक्यच्या बॅटमधून देखील गरम फटके येत आहेत. सलग 3 चेंडूवर 3 चौकार, हॅट्रिक देखील साधतोय. आता थोडंसं प्रोटेक्शन वाढेल, पॉवर प्लेचा दायरा खुललेला असेल, 5 फिल्डर बाउंड्री लाईनवर तैनात असतील. मोठे फटके अडवण्यासाठी आता फिल्डर देखील सेट केले जातील. अभिराजी पोकळे सर देखील जॉईंट होतात, त्यांचा देखील भारदार आवाज आपण ऐकतोय आणि मॅच महत्वाची आहे. यानंतर पहिली सेमीफायनल देखील सर खेळवली जाईल. तालुका वाईज मध्ये कोण असेल मंगळवारी जो फायनल मध्ये धडक मारेल हे देखील बघावं लागेल. नो डाऊट निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा गोलंदाज कोणता बोलवलं जाईल या ठिकाणी आपण पाहिलं तर शंभू 11 धावली टीमच्या माध्यमातून हेही पाहायचं आहे. दोन्ही सातारा तालुक्यात सातारा जिल्ह्यातील हे संघ आहेत आणि सातारा जिल्ह्यातील 2 बलाढ्य संघाच्या दरम्यानचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला जावळी, दुसऱ्या बाजूला धावली, म्हणजे दोघांमध्ये आपण पाहिलं तर समांतर सुद्धा आहे. एकाच नावामध्ये बदल पाहायला मिळतोय, जा आणि धा, जावा आणि धावा. आता इथे पाहायला गेलं तर कोण जाणार आणि कोण धावणार हेही पाहायचं आहे. तिसरं षटक, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, फिल्डर पासून बॉल राहिलाय दूर, बॉल थांबत नाहीये, सुईतून धागा विणावा त्या पद्धतीने गॅप शोधलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचतोय. निलेश शिंदे आल्यापासून थोडासा मैत्री ग्रुपचं वातावरण बदलत चाललंय असं म्हटलं तरी चालेल. मागच्या 4 चेंडूवर 4 चौकार आलेत सर अजिंक्य बेलोसेच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक, त्यानंतर तिसऱ्या षटकातील 36च्या पहिल्या चेंडूवर चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाच्या वरती हल्ला केला गेलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. समोर निलेश, फटका सुंदर, इन द आर्क, आउट ऑफ द पार्क. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, जो आमच्याशी नडेल तो दिसेल रात्री ढगात. ठोकला सिक्सर. येस,
बायकर मॅन म्हणून देखील निलेश शिंदे यांची ओळख आहे. त्यांनी देखील बाईक जिंकलेली आहे. दोन्ही बॅटर्स बायकर मॅन म्हणून आहेत. परंतु निलेश शिंदे यांनी जस्ट नवीनच बाईक आत्ता कमवलेली आहे. म्हणजे त्यांचा फॉर्म या वर्षी एका भन्नाट वेगात आहे. स्विच साठी गेले, ऑन साइडला खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला गेला. त्या ठिकाणी फटका खेळाडू आहे तोपर्यंत सिंगल धावली गेली आहे. धावांसाठी धाबा धाव करावी लागली तरी चालेल, पण धाबा बनवाव्या लागतील. 35 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. क्रिकेट सोपं नाहीये. ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकलता है अच्छे अच्छों का. यस, क्रिकेट तयार. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स महत्वाचा आहे. या ठिकाणी सेन्स दाखवत असताना अगदी आपण पाहायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेट. खुश रहो, खुश करो आणि खुश रहो. येस, अजिंक्यला माहिती आहे की आता निलेशची बॅट बोलायला लागले, तो जास्त चेंडू खेळणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारचे क्रिकेट 8 चेंडू वैयक्तिक 17 धावसंख्येवर अजिंक्य देखील आहे, परंतु निलेशवर विश्वास आहे. पुन्हा एकदा फटका फसला. फिल्डर लॉंग ऑन, खाली येतोय फलंदाज बाद. 2 सुरक्षित हातामध्ये निलेश शिंदे आपल्या पारीचा दम तोडतात असं म्हटलं तरी चालेल. निलेश शिंदे सर, बॅक टू द पवेलियन. सतीश जांगळे बॉल खाली पोहोचलायत. अप्रतिम कॅच त्याने कंप्लीट केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतोय. सतीश जांगळेचा सुद्धा एक काळ होता, त्यानेही क्रिकेट चांगलं खेळलंय. भरपूर सारा एक विस्फोटक बॅटर म्हणून या खेळाडूला जाणलं जायचं. अलीकडच्या काळापासून थोडासा क्रिकेट पासून दूर आहे, पण खूप चांगला क्रिकेटर आणि त्याने अप्रतिम झेल या मॅच मध्ये घेतलेला पाहायला मिळतोय. तुम्ही आता म्हटलं सर, ते पहिल्या काळात खूप चांगले खेळत होते आणि आता थोडेसे फॉर्म पासून लागेत. कदाचित लग्न झालं असेल. कारण आमचं लग्न झालं ना, आमचंही क्रिकेट संपलंय सर. फरक पडतो सर. धावसंख्या आहे 36 वर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. न्यू बॅटर्स अमर यादव. मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवलेला खेळाडू येतोय. शेवटचा बॉल, पहिलाच बॉल, फटका बसलाय. कॅचची संधी. एक मॅच तुम्हाला हिरो बनवते, एक मॅच तुम्हाला झिरो बनवते. पाठी मॅच मधला हिरो आणि या मॅच मधला झिरो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर 12th मॅन आपल्या मागे बसलाय. जसा अमरचा कॅच आला ना सर, तो म्हणते पकड पकड बाबा, काय पण कर, हा पॅच पकड प्लीज. एवढं टेन्शन त्याने घेतलं होतं. एक वेळ 11 खेळाडूला टेन्शन येणार नाही, पण 12व्या खेळाडूला टेन्शन येतच. कारण 12वा खेळाडू हा महत्वाचा असतो. बाईक तुम्ही कष्टाने मिळवता, पण बाईक मिळवण्यामागे 12वा खेळाडू महत्वाचा असतो. कारण तुमचा सारा इतिहास पोहोचवण्याचं काम हे 12व्या खेळाडूने केलेलं असतं. तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये, तुम्हाला चांगल्या काळामध्ये सावरण्याचं काम हा 12वा खेळाडू करत असतो. कारण तो सर्वात जवळून हा क्रिकेटचा खेळ पाहत असतो आणि तो 12वा खेळाडूची एक्साइटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रिकेट आहे ना सर, मागच्याच मॅच मध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावलात. दुसऱ्या मॅच मध्ये कोणी विचारही केला नसेल. मैत्री ग्रुप म्हणेल की आता अमर येणार, मोठे फटके खेळणार, पण क्रिकेट आहे ना सर, जसा तुम्ही विचार करता ना त्याच्या विपरीतच घडतं. पहिल्या चेंडूवर अमर बॅक टू द पवेलियन. अजिंक्य वारंवार तेच सांगते, चुकी करू नका. बॅटर्स म्हणतात चुकी होते, काय करू. म्हणून तर म्हणलं जातं ना, क्रिकेटचा खेळ असा खेळ आहे ना, जो रंग बदलणारा खेळ आहे. सरड्यापेक्षा जास्त वेगाने रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित अनिश्चिततेचा खेळ आहे. अनएक्सपेक्टेड आहे. तुम्ही जो एक्सपेक्ट करताल त्याच्या विपरीत नेहमी घडत असतं. इम्पॉसिबल असेल तिथे पॉसिबल होताना बघितलंय, आणि जे पॉसिबल आहे ते इम्पॉसिबल होताना याच खेळात, याच ग्राउंडवर होताना बघितलंय. 4थं षटक टाकण्यासाठी आता संदीप नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी आलेत. क्रमांक आपण पाहिला गेलं तर 6 वरती. 36 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि गोलंदाजी मागवती गोलंदाज. 4थ्या षटकामध्ये शंभू 11 धावली संघासाठी. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. अजिंक्य अजूनही शांत डोक्याने. किरण सर डोक्यावरती बर्फ आणि हातामध्ये कॅल्क्युलेटर ठेवून तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तुम्ही फुटवर्क बघितलं का सर? बरोबर स्टान्स देखील तितकाच महत्वाचा होता. मी मगाशी म्हटलंय की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं आहे. आणि त्याच प्रकारची फटकेबाजी. 11 चेंडू शिल्लक आहेत. अटॅक कधी करायचा अजिंक्यला चांगलं माहिती आहे. तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. जाळ टाकलाय आणि जाळ्यामध्ये अडकलाय.
लगातारच्या 3 विकेट आपण पाहतो 0 वरती या ठिकाणी. मोठे बॅटर आले, मोठ्या बॅटरनी प्रयत्न केला आणि मोठे बॅटर बाहेरही गेले. ज्या वेळेस अजिंक्य एक धाव काढतो ना सर, त्या वेळेस 2-3 विकेट गेल्याशिवाय क्रिकेटच राहत नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सिंगल घेतली, 4 चेंडू त्याला स्ट्राईकच नाही आली, त्यानंतर स्ट्राईक आली, 2 विकेट गेल्या. अजिंक्य स्ट्राईकवर आला, सिंगल घेतली, पुन्हा विकेट आली. बिचारा करेल तरी काय. म्हणजे अजिंक्यची घेतलेली धाव फलदायक आहे की अजिंक्यची घेतलेली धाव धोकादायक आहे हेही कळायला तयार नाहीये. अजिंक्य आता धाव घेईल का, हा मला फार मोठा प्रश्न पडलाय. अजिंक्य स्वतःवरती विश्वास ठेवेल का हेही मला पाहायचंय. निश्चित क्रिकेट मजेदार आहे, काय जबरदस्त रंगतदार. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आता मॅच गरम करण्याचं काम केलं जात आहे. 3.2 म्हणजे जवळपास 20 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अर्धी टीम गार झाले असं म्हटलं तरी चालेल. आणि गोलंदाज नितीन वांगडे देखील सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. यस, 37 वर 5, अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. न्यू बॅटर विलास सपकाळ. ओव्हर टू कॉम अभिराज सर. विलास ऑन दी स्ट्राइक. हो, इथे खोला टाकलाय, ब्लॉक होल मध्ये बॉल. काय बॉल टाकलाय, परफेक्ट डिलिव्हरी, अॅक्युरेसी, परफेक्शन्स या बॉल वरती पाहायला मिळालंय. ज्याला मराठीमध्ये बुंदा असं म्हटलं जातं, हिंदी में कहा जाता है जड़ में गेंदबाजी, इंग्लिश में कहा जाता है दी परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र वापरलं जातंय. मोठमोठ्या फलंदाजाकडे अजूनही या चेंडूला उत्तर नाहीये सर. जसप्रीत बुमराह या चेंडूसाठी ओळखला जातो. लसित मलंगा जे इंटरनॅशनल क्रिकेटवर आपली छाप सोडलेली होते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या बॉलला जालीम उपाय आलाय. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय श्रेयस कदम सारखा खेळाडू जो खरं यॉर्कर बॉललाही बाहेर पाठवतो. कृष्णा सातपुते सरांसारखे खेळाडू जे यॉर्कर बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवतात. असे अनेक खेळाडू आहेत जे आता क्रिकेटच्या टेक्स्टबुक मधील फटके नाही तर क्रिकेटमध्ये इम्प्रोव्हायझेशनचे फटके आणतायत आणि अशा बॉललाही बाउंड्रीच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळतात. वेगवेगळे फॉलिंग स्वीप सारखे देखील षटकार बघायला मिळतात. अजिंक्यने सर आता एक धाव घेतलीच नाही, रिस्क घेतली पण 2च काढलेत. येस, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. चांगला स्ट्रोक या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फंबल झालाय आणि त्यानंतर प्रचंड वेगाने धावत असताना क्रिकेटमध्ये तुम्ही सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करत असताना तुम्हाला 3 शब्दांचा योग्य वापर करावा लागतो. यस, नो आणि वेट. समृद्धी मार्गावर गेला तुम्ही, पाहता, थांबा, पहा आणि जा. इथे तेच पाहायला मला. बॉलकडे पाहिलं, थांबला, बॉलकडे पाहिल्यानंतर कॉल दिला, पाहिलं, त्यानंतर जा, गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. सर प्रेक्षकांचंही कौतुक असेल, रात्रीचे 12 वाजून गेले तरीही या स्पर्धेला प्रेक्षकांनी हजेरी देखील लावले. अशोकदादा सपकाळ यांनी आयोजित केलेल्या या निहाल ट्रॉफीमध्ये देखील प्रेक्षक मायबाप आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. तमाम प्रेक्षक मायबाप आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. निहाल ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी यांच्या वतीने तसेच आमचे मुख्य आयोजक अशोकदादा सपकाळ यांच्या वतीने तमाम प्रेक्षक मायबाप आपलं सरचे स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. या स्पर्धेचे केंद्रबिंदू आमचे स्पर्धक आहेत, त्यांचं सरचे स्वागत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 धाबा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद झालेत आणि अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि ही मॅच पाहण्यासाठी आपण पाहायला गेलं तर मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू ज्याने क्रिकेट विश्वामधील 7 मोठ्या स्पर्धेचा हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलाय असा कराडचा कोहिनूर हिरा, अर्थातच कराडचं रमशीन बक्कासूर राजू कंक हाही खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित झालाय. आपलंही मनापासून स्वागत आहे. त्यांची टीम सेमीफायनल मध्ये आहे. माझ्या समोर सतीश दादा सनस. येस, हे देखील धाकडबाज खेळाडू आपल्याला निश्चित दिसत आहेत, ऍक्शन मोड मध्ये आहेत आणि अगदी आरामात. वाई टीम देखील आता क्वालिफाय देखील झालेली आहे, ते देखील ऍक्शन मोड बघायला दिसणारच आहेत. शेवटचं षटक आहे सर, 6 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बाब या ठिकाणी जर विचार केली मैत्री ग्रुपची तर अजिंक्य स्ट्राईकवर आहे. तो किती चेंडू खेळणार यावर या रनचे किती धावा असतील हे निश्चित स्वरूपात समीकरण असेल. चांगली धावसंख्या करायची असेल तर कमीत कमी 4 चेंडू अजिंक्यनं खेळणं गरजेचं आहे. अजिंक्यचा पवित्रा तोच राहिलाय कारण शेवटच्या षटकामध्ये फुलटॉस बॉलला सरळ बॅटने खेळला, त्या ठिकाणी सिंगल घेतली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये तो मॅक्झिमम बॉल खेळण्याचा प्रयत्न करेल आणि मॅक्झिमम बॉल जर तो खेळला तर 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न तो नक्की करेल, यात ती मात्र शंका नाहीये. आणि 60-65 धावा झाल्या तर एक टार्गेट सेट करणारी धावसंख्या पाहायला मिळेल. पहिला बॉल. वाह 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 वाह, काय शोक आहे, लाजवाब. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे झणझणीत आणि अजिंक्यचा फटका आला या ठिकाणी, खणखणीत ठोकलाय सिक्सर. येस,
मीही देखील तेच सांगेल. इसको लगाडाला तो लाईव्ह जिंगाला. व्हॉट अ फॉट शॉट यार. अगदी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. फटका देखील आपण तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. हेलिकॉप्टर देखील अशा प्रकारे खेळले जाऊ शकतात हे देखील अजिंक्य दाखवतोय. आपण ब्लॉक होल चेंडूला हेलिकॉप्टर बघितलंय, पण पुढे येऊन आल्यानंतर देखील यॉर्कर चेंडूवर स्वतः आले होते, एक्झिक्यूट केला आणि काय जबरदस्त लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय अगदी परफेक्ट शॉट. अजिंक्य सेट ऑन अ फायर. 5 चेंडू शिल्लक. पहिला बॉल सिक्सर आलाय, खुला टाकलाय, पहिली धाव घेतली प्रचंड वेगाने. दुसरीसाठी कॉल आहे. अजिंक्य इंटरेस्टेड. नॉन स्ट्रायकर इनला फेकी सॅक्रिफाईस केलंय, कॉम्प्रोमाइज केलंय आणि इथे धावबादची विकेट मिळतीये. पण महत्वाचं अजिंक्यला स्ट्राईक मिळाली आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॅल्क्युलेशन क्रिकेट त्याला माहिती आहे. कारण चुकी एकच झाली फिलाडूकडून सर, की चेंडूवर ते इतक्या जोरात गेले नाहीत. जर चेंडूवर जोरात गेले असते, जर नॉनस्ट्राईक एंडला थ्रो केला असता तर कदाचित अजिंक्य तिथे अडकला असता. लेझी क्रिकेट बघायला मिळालं. किती महागात पडेल. येणारे 4 चेंडू सांगतीलच. नवीन बॅटर अजय आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. तुझी तुलाच पुरी करायची, उंच आकाशी उडायची, तयारी ठेव रे गड्या मनाची, कधी कुणाला कुठे ठोकायची. या ठिकाणी अजिंक्य ठोकणार का, गोलंदाजाला या मॅच मध्ये पाहायचंय. अजिंक्य एकटा लढतोय, अजिंक्य एकटा झुंज देतोय, अजिंक्य आपला तळ ठोकून उभा आहे. अजिंक्य हार मानायला तयार नाहीये. हो, इथे इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. अजिंक्य आपण पाहिलं गेलं तर थोडेसे नाराज या मॅच मध्ये. स्क्रीनवरती आपण पाहिलं गेलं तर अजिंक्यच्या चेहऱ्यावरची स्पष्ट नाराजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50. 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 50 आतापर्यंत. 1 मिनिट. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहूयात डॉट बॉल आहे का चेक करताय. चर्चा होतीये आणि चर्चेमधून आपल्यापर्यंत निर्णय काय पोहोचतोय आपण नक्कीच पाहूयात. या ठिकाणी 50 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या बॉलसाठी अजूनही पेंडिंग. पंचांच्या चर्चा जरूर झाली आहे आणि या ठिकाणी चेक साठी इथे थर्ड अंपायर्स गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. चेक गोलंदाजीसाठी इथे कॉल आलाय. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. कळवतायत थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि ऍक्शन साठी यस प्रॉपर गोलंदाजी आहे की नाही त्यांच्या शैलीवर थोडंसं अजिंक्यने ऑब्जेक्शन घेतलंय आणि तीच शैली आता चेक केली जाते. थर्ड अंपायर्स रेडी आहेत. फेअर डिलिव्हरी, प्रॉपर क्लीन ऍक्शन देखील आपण ऑन स्क्रीन बघू शकता. कौतुक असेल आमच्या tenniscricket.in टीमचं देखील. येस प्रॉपर क्लॅरिटी, प्रोफेशनल टीम वर्क. अजिंक्यने जी अपील केली ती खारिज केली जाते. थर्ड अंपायरचा वापर करण्यात आला होता आणि क्लीन ऍक्शन देखील आपण बघू शकता. ऑन स्क्रीन देखील आहे. तिसरा चेंडू डॉट. अजिंक्यने जी अपील केली त्याच्यावरती पाणी फिरलं या ठिकाणी. कारण 50 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजिंक्य स्ट्रायकर एंडला 16 बॉल 31 धावांवरती बॅटिंग करत असताना. सर इतकं सोपं नाहीये ना. त्याच्या ऍक्शनवरती शैलीवर ऑब्जेक्शन होतं. जर इकडे तिकडे निर्णय असता ना सर तर क्रिकेटच्या भवितव्याचा विचार होता गोलंदाजासाठी. येस, अनेक वेळा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. कॅचची संधी आहे. खेळाडू बॉल खाली पोहोचेल का. तेजस कॅच ड्रॉप करतो या ठिकाणी आणि त्यानंतर दुसऱ्या धाबेसाठी अजिंक्य इंटरेस्टेड आहेत का पाहायचं. कोण बाद झालं या ठिकाणी आपण पाहायचं. आणि यस अजिंक्य बाद. घडलं काय, करायला गेले एक. अजिंक्यचा कॅच ड्रॉप झाला आणि अजिंक्य धावबाद सुद्धा झाला. सर ज्याने कॅच सोडली ना त्याच्या हृदयाचे ठोके जरा नीट आहे का. धक धक. कारण कॅच सुटल्यानंतर संपूर्ण टीम म्हणत होती दादा तू काय केलंस. तो म्हणतो डोंट वरी मी त्याला आउट रनआउट करेल. त्याच्या मनालाच माहिती की आता काय त्याच्या शरीराच्या आतमध्ये घडत असेल. मेहनतीने नाही पण नशिबाने तो बाद झालाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर कदाचित तेजस म्हणत असेल प्रेमाचे शब्द आता तरी ऐकायला भेटणार नाहीयेत कारण अजिंक्य बाद झालाय. अजिंक्य जर मैदानाच्या आतमध्ये राहिला असताना अजिंक्यने तर इथून 10-12 धावा जोडल्या असत्या तर तेजसची कदाचित प्रेमाची शब्दाची डिक्शनरी बाहेर आली असती आणि प्रेमाचे शब्द सुद्धा ऐकायला या ठिकाणी भरपूर सारे मिळाले असते. कारण क्रिकेटमध्ये आणि माणसाचं प्रेम नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. माणसाचं प्रेम. आणि किरण मस्कर सर बायकोचा फोन आलाय. ती म्हणते निघाले का. तिला म्हटलं थांब भाई इथे अजून 2 वाजणार आहेत. एवढं अवघड आहे सर, सोपं नाहीये क्रिकेट. सगळ्या इनिंग महत्वाच्या आहेत.
या ठिकाणी सुंदर स्ट्रोक. अगदी आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 दणीत चौकार. सुरेख फटका. प्रतापचं कौतुक करावं लागेल. आल्या आल्या फटके खेळणं आणि 9व्या क्रमांकाचा बॅटर असताना सर अशा प्रकारची जर जिद्द दाखवत असेल ना, निश्चित स्वरूपात मानावं लागेल. धावसंख्या 55 आहे आणि षटकातील शेवटचा चेंडू. अभिराज सर काय असेल? 1 2 3 चौकार, षटकार का विकेट? क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. प्रतापकडे कौशल्य आहे. एक ॲथलेटिक खेळाडू आहेत, खो खो खेळाडू आहेत आणि भरपूर सारा क्रिकेट सुद्धा त्यांनी खेळलेला आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे, उंची जास्त, अंतर कमी. काय अंतर पार केलंय आणि त्यानंतर बॉल धरतीला दान झालाय. बघता क्षणी या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि 3 धावेनंतर धावफलक पोहोचलाय तो 58 वरती. बनवायच्या आहेत 69 धावा. अजय आणि प्रतापचं एकच होतं, फटका खेळल्यानंतर भाग मिल्का भाग, तू फक्त पळ, काहीच करू नकोस. आणि येता येता 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7 गडी बाद 58 वर. या ठिकाणी जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. घेऊया छोटासा ब्रेक, येऊयात थोड्याच वेळात. बॉलिंग समरी आपण स्क्रीनवरती पाहूयात. अमर बामरसने पहिलं षटक टाकलं, महत्वाच्या 2 विकेट्स, 12 धाबा खर्च केल्या. तेजस कोकरेने 1 षटक टाकलं, 12 धाबा खर्च केल्या. सतीश देटेने 1 षटक टाकलं, 2 विकेट मिळवल्या आणि 12 धाबा खर्च केल्या. नितीन वांगडेनं एक इम्पॉर्टंट इकॉनॉमिकल षटक टाकलं या मॅच मध्ये, महत्वपूर्ण 1 विकेट आणि 7 धाबा खर्च करत असताना. आणि महत्वाचं आदित्यने थोडंसं महागडं षटक टाकलं या मॅच मध्ये, जिथे 15 धाबा त्याने खर्च केल्यात आणि एकही यश त्याला मिळवता आलेलं नाहीये. 5 षटकांचा खेळ संपला, 58 धाबा धावफलकावर. ही स्क्रीनवरती आपण पाहतो बॅटिंग समरी, जिथे अजिंक्य बेलोसने 17 बॉल 32 धावा धावबाद झाले. त्यानंतर बाकीचे बॅटर्स करण सुर्वे आणि राहुल जास्त काही करू शकले नाही, 0 वरती बाद झालेत. अमर जाधव 0 वरती बाद झाले. संदीप साळुंके 0 वरती बाद झालेत. विलास सकपाळ 1 बॉल 1 आणि आपण पाहिलं तर निलेश शिंदे 6 बॉल 15. अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे आणि 5 षटकानंतर 7 गडी बाद 58 धाबा धावफलकावरती आहेत. निश्चित मागच्या मॅच मध्ये 49 धावांची गरज होती सर. अमरची कॅच सुटली होती, त्यानंतर त्याने 21 धावा कुठल्या होत्या आणि 49 धावा होत्या. ती शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती. आत्ता देखील जिंकण्यासाठी फाईट करण्यासाठी खूप आहेत. 59 धावा अंडर लाईट. इतक्या प्रकारात रात्री 12 वाजलेत, हवेचा जोर पूर्ण कमी आहे. इतक्या सहजासहजी चेस होणार नाहीये. चांगली गोलंदाजी यस निश्चित स्वरूपात करावी लागेल. अचूक टप्प्यावर चेंडू फेकावे लागतील आणि गोलंदाज आणि त्यानंतर फिल्डिंगला देखील साथ द्यावीच लागेल. त्यानंतर बाद बनेल. यस 59 चेंडू 30. कोण जिंकणार हा सामना? महत्वाचा सामना किरण सर, कारण जिंकला तर सेमीफायनल मध्ये खेळण्याची संधी आणि हारला तर या स्पर्धेला निरोप घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे पाहायचं कोण पुढल्या फेरीमध्ये जाणार आणि कोण या स्पर्धेचा निरोप घेणार. कुठेही जाऊ नका, कुठेही पाहू नका, पाहत राहा, आमच्यासोबत जोडून राहा. tennisticket.in च्या माध्यमातून हा अंतिम महत्वाचा दिवस क्रमांक 2 मधील हा क्वालिफायचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चित महत्वाची मॅच. दोन्ही टीम्स इतक्या सहजासहजी मॅच नाही सोडणार. दोन्ही टीम लढण्यासाठी जाणल्या जातात. ट्रॉफी कशा जिंकायच्या ह्या दोन्ही टीम्सला चांगलं माहिती आहे आणि विचार केला तर आता बॅट आणि बॉल मध्ये देखील चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. या ठिकाणी विचार जर केला तर यस निश्चित स्वरूपात निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेचे सर्व स्पर्धेचे शिल्पकार मराठी पाऊल पडते पुढे मराठी यशस्वी उद्योजक माननीय श्री अशोकदादा सपकाळ यांच्या माध्यमातून साकारण्यात येणारी भव्य दिव्य अशी डे नाईट क्रिकेट स्पर्धा. आणि आजचा दिवस अगदी अरम चरण सगळ्यावर येऊन पोहोचलाय. 30 चेंडू 59 धावांची गरज. हे पहा बाहेर कोणी शेकोटी किंवा आग लावली असेल तर विनंती आहे की आतमध्ये देखील दूर येते. बॉल दिसण्यासाठी थोडासा व्यत्यय येऊ शकतो. प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये आग ऑलरेडी लागलेली आहे. बाहेर कोणी आग लावू नका प्लीज. बाहेर आग लावू नका, बाहेर गवत राहणार नाहीये. आपल्याला मैदानाच्या आतमधलं गवत जळालं तरी चालेल, आग लागली तरी चालेल, पण सामना थांबणार नाहीये. दूर होतोय, आतमध्ये बॉल दिसण्यासाठी व्यत्यय येऊ शकतो. विनंती आहे कारण महत्वाचे 2 सामने आहेत सेमीफायनल मध्ये. 2 दिवसाच्या केलेल्या कष्टावरती पाणी फिरू शकतं एखाद्या झेल सुटल्यानंतर. त्यामुळे प्लीज
आयोजन कमिटीला आपण सहकार्य करायचं आहे. ग्राउंडवर एक श्वान आहे बॅटर्स, त्याला कोणी दुखापत करू नका. त्याचा जर एक दात लागला ना तर किरण मस्कर सर कॉमेंटेटर आयोजक आहेत, डॉक्टर नाहीत, याची दखल घ्या. तरी पण किरण सरांकडे गोळी आहे, मित्राची टोळी आहे आणि त्यांच्याकडे गोळी सुद्धा आहे. कारण आज पहा, रात्रीच्या 12 वाजता माणसांना तर या स्पर्धेनं वेळ लावलंय, पण प्राण्यांना सुद्धा या स्पर्धेचं वेळ लागलंय. अहो, क्रिकेटचा खेळ आहे, माणसापासून प्राण्यापर्यंत प्राण्यापासून सर्वांना वेळ लावलाय. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मधील ही मोठी लढत. ग्रामपंचायत झाली आहे, नगरसेवक झालेत, नगरपालिका झाली आहे, महानगरपालिका झाली आहे, आता निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं इथं निवडणूक लागली आहे. कोण जाणार आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. ही निवडणूक काबिलियतवर असेल, इथे फोडाफोडी चालत नाही सर. काबिलियत, हिम्मत, जोश, अटॅक याच्यावर खेळावं लागतं. इथे जो कोणी पुढे जाईल ना तो सेमीफायनल मध्ये असेल, कारण मॅच का महत्वाची आहे. सेमीफायनल आज जी पहिली रंगणार ना सर, जो कोणी हरेल ना तो मला नाही वाटत आज रात्री झोपेल. कोणीही जागा सोडणार नाहीये, मोठा सामना आहे. गोलंदाजी माकवती आहे. पहिला बॉल, समोर बॅटर आहेत सतीश आणि दुसऱ्या बाजूला संदीप कदम. अमर शेलार गोलंदाजी माकवरती. पहिला बॉल खोलात टाकलाय, व्हॉट बॉल, काय डिलिव्हरी टाकली, सटीक सटीक यॉर्कर, ॲक्युरेसी, परफेक्शन्स आणि बॅटरला बांधून ठेवणारी गोलंदाजी. अमर शेलार करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फलंदाजाला गार. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल असं म्हटलं तरी चालेल. ज्या शॉर्ट पिच चेंडूला गिफ्ट मानलं जातं अगदी आरामात स्वीकार करतायत. या अगोदरचा चेंडू फुलर लेंथ होता, ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्यानंतर थोडंसं सरप्राईज बॅट्समॅनला करायचं होतं, परंतु पूर्णपणे बॅटर सतीश शॉर्ट पिच चेंडूसाठी तयार आहेत. रन चेस ऑन. श्री गणेश होतोय दुसऱ्या चेंडूवर, येतोय षटकार. पहिला बॉल खोलात टाकला, दुसऱ्या बॉलवरती टप्पा चेंज केला आणि सतीश देठेने या ठिकाणी सांगितलं टप्प्यात आला की कार्यक्रम करतो, आणि कार्यक्रम केला इथे सतीश देठेच्या माध्यमातून. निश्चित हे 12 चेंडू पॉवर प्लेचे फार महत्वाचे आहेत. रनचेसाठी अजून 10 चेंडू शिल्लक आहेत. तिसरा बॉल, ओ खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर, डीप मध्ये फिल्डर, एकच धाव मिळेल त्या ठिकाणी, सिंगल, 7 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू होता ना सर, त्याची पुनरावृत्ती होते, कारण त्या प्रकारे दुसरा चेंडू फेकला ना अजिंक्य देखील नाराज होता की का चुकी केलीस मित्रा. रनचेस आहे. पहिल्यांदा स्ट्राईकवर संदीप, फटका फसलाय. फिल्डरचा जबरदस्त प्रयत्न होतोय, परंतु बॉल पर्यंत पोहोचत नाहीयेत. येतोय लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट होत आहेत. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ज्या अटॅकची गरज होती तो अटॅक आलाय. धावसंख्या 11. यश मिळवायचं, अटॅक करावं लागेल, काही वेळा तुम्हाला संयमी दाखवावा लागेल, आणि इथे आता अटॅक हा उत्तम पर्याय दोन्ही बॅटरने निवडलेला पाहायला मिळतो. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये जितक्या धावा बनवाल तितके तुम्ही प्लस व्हाल, हे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे, आणि तोच पवित्र मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. 11 धावा धावफलकावरती. खुला टाकलाय, ड्राइव्ह केला, गॅप मध्ये बॉल थांबत नाहीये, रिकाम्या जागा भरणाऱ्या लॉंग ऑन मध्ये बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आणखीन एक क्लास चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी आपण पाहिलं तर शॉट लॉंग ऑनचा खेळाडू त्या ठिकाणी होता, बॉलने उंची गाठली, बॉलने टाटा बाय बाय केलं आणि बॉल लॉंग ऑन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपला. पुन्हा एकदा फटका फसला. फिल्डर काव कॉर्नरच्या दिशेने खाली येतोय. अजिंक्य बेलोशेच्या माध्यमातून चुकी होणार नाही, चुकीला माफी नाही. यस फलंदाज 2 चौकार खेचल्यानंतर कमबॅक अमर शेलारचं देखील होतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15, 59 धावांची गरज. पॉवर प्लेचे 12 चेंडू महत्वाचे आहेत सर, त्यातील 6 मध्ये 15 आलेत, अजूनही 6 चेंडू पॉवर प्लेचे शिल्लक आहेत. 12 वाजलेत, आता कोणाच्या 12 वाजणार हेही पाहायचं आहे, कारण पहिली विकेट आली आहे आणि त्या ठिकाणी संदीप कदमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि अजिंक्य बेलोसेने घेतलेला कॅच, त्यानंतर तो हसला, फलंदाज फसला आणि झेल बाद केला.
अमर बामरस पहिल्या मॅचचा हिरो, दुसऱ्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि तो आता शंभू 11 धावली संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. विजय आणि पराभवाच्या जर मध्ये शंभू 11 धावली संघासाठी आता इथे उभा कोण असेल ना, तर किरण सर एकमेव नाव प्रत्येकाच्या मुखावरती येईल, पहिल्यांदा नाव येईल, कारण त्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रतिभावान खेळ केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन आहे या संघाचा, पाठीचा कण आहे, ज्याला रीड की हड्डी असं म्हटलं तरी चालेल, बॅकबोन म्हटलं तरी चालेल. आयकॉन खेळाडू, मॅच जिंकायची असेल, फिल्डिंग करणारी टीम, मैत्री या टीमला जर मॅच जिंकायची असेल तर यस, अमरला बाद करावंच लागेल. जर तो टिकला तर तो 5 ओव्हर नाही खेळणार, त्याच्या अगोदरच मॅच फिनिश करेल. पण एक महत्वाचं ट्रम्प कार्ड वापरलं गेलंय. विलास सकपाळ जो चातुर आहे, चाणाक्ष आहे, उंची कमी आहे, पण काम खूप मोठं या खेळाडूचं. हाईट कम फाईट ज्यादा पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. हो हो हो, सुंदर खांद्याचा वापर. पहिला बॉल डॉट. सर यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे, त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी स्टंपला चिटकून करण उभा आहे आणि तो बॅट्समनच्या डोक्यावर प्रेशर घालतोय की थोडे जर पाय हल्लात मी नाही चुकी करणार. दुसरा बॉल शॉर्ट आर्म पुल. अगदी आपण पाहिलं गेलं तर गॅप शॉट सिलेक्शन. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर, लगाया जोर, आया निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी का कडक 4. येस, अशोक दादा सपकाळ साहेबांचा जो बॅनर होता, अगदी त्या बॅनरला देखील दस्तक देणारा फटका म्हटलं तरी चालेल. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. खराब गोलंदाजी, कट अटॅक, थोडासा अटॅक मोड आहे आणि गोलंदाजाला थोडंसं लाईन मध्ये यावं लागेल. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर शॉर्ट पिच. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तीच चुकी, डॉट बॉल होता, त्यानंतर शॉर्ट पिच, षटकार बघायला मिळाला होता. येतील का? फिल्डिंग बदलण्यासाठी आता इथे भाग पाडलाय. थोडासा वाईडिश खेळाडू लावला गेलाय, ट्रॅप रचला गेलाय. हो हो, स्विच हिट साठी गेलेत आणि इथे डॉट बॉल. एक बॉल चौकार, एक बॉल डॉट आणि हा दुसरा या षटकातील डॉट बॉल. येस, रिव्हर्सला मी एकच म्हणेल सर, बनी तो बनी नाही तो अब्दुल खनी. लागला तर ठीक, नाहीतर खराब फटका नेहमी मानला जातो. प्रेक्षक नेहमी म्हणतात की काय गरज होती. हो 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 हो, हेलिकॉप्टर. गोलंदाज असू द्या कितीही चॅप्टर, फलंदाज ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. शानदार हेलिकॉप्टर सिक्सर. असं वाटलं होतं की अमर येईल, अटॅक करेल, परंतु सतीश देठे देखील म्हणतात मी देखील या मॅच मध्ये आहे, माझी देखील क्षमता ताकद दोन्ही आहे, मी मागे कसा हटू. धावसंख्या 6 ने पुढे सरेल, पोहोचेल 25 वर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय वापर केलाय. त्यानंतर बॉलकडे फक्त पाहत राहिलेत, कारण टायमिंग महत्वाचं होतं. वेळ महत्वाची आहे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून फायदा नाहीये. त्याने लाजबाबपणे त्या बॉलकडे निरागसपणे पाहिला आणि 25 धावा धावपलकावरती. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 5वा बॉल. हो, खोला टाकलाय, ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. अगदी बॉलर बरोबर खिलवाड चालू आहे अशा प्रकारचा फटका म्हटलं तरी चालेल. बॉल येऊन दिला, बॅट फिरवली, बघितलं देखील नाही, जवळपास नो लुक शॉटची आठवण करून दिली असं म्हटलं तरी चालेल. फक्त दिशा दाखवले, काही जास्त करायची गरज पडली नाही. आणि विलास सकपाळचे जे ट्रम्प कार्ड वापरलंय ते थोडंसं संघासाठी महागात पडतंय. आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या षटकात 15 धावा आणि 5 चेंडूमध्ये आले 14 धावा. टोटल 29 वर 1. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मधील. हो, पुन्हा एकदा बॉलला फक्त आणि फक्त टायमिंगच्या जीवावरती लॉंग हॉप मध्ये बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास आणि क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा आणि 4 धावानंतर 33 धावांवरती हा धावफलक. येस, फिल्डर देखील सांगतात थोडासा डोक्याचा वापर करायचा होता, फिल्डिंग नुसार गोलंदाजी करायची होती, परंतु खराब गोलंदाजी म्हटलं तरी चालेल. विलास यांच्या षटकामध्ये आलेत 18 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा, धावसंख्या 33. येस, मॅच बॉल आलेला आहे. अगदी 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावपलकावरती आहेत. खरं तर किरण सर एक महत्वाची गोष्ट अभ्यास केला होता अमरचा, पेपर आलाय मैदानाच्या आतमध्ये सतीशचा. काय बॅटिंग केली आतापर्यंत. 9 बॉल मध्ये 25 धावा मैदानाच्या आतमध्ये त्याने बनवलेल्या आहेत. 2 षटकामध्ये 33 आणि अजूनही बनवायचे आहेत.
18 बॉल मध्ये 26 धावू नका, कुठेही जाऊ नका, पाहत रहा हा रोमांचक डाव. कोण गाईल या मॅच मध्ये भाव, कारण बनवायचे आहेत 18 बॉल 26 धावांची गरज. निश्चित सर, पिझ्झा ऑर्डर केला तर 30 मिनिटांमध्ये घरी येतो. इथे चेंडू कुठेही मारा, 30 सेकंदाच्या आतमध्ये मॅच चालू होणार आणि याला म्हणतात दर्जेदार आयोजन. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026. तमाम प्रेक्षक मायबाप आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद, सरचे स्वागत. खरं तर किरण सर, महत्वाची गोष्ट, निहाल ग्रुपने निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं. भविष्यात जर एखादं मॅनेजमेंटचं कॉलेज काढलं ना तर ते चांगल्या पद्धतीने चालवू शकतील. इतकं चांगलं मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. देखणी स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूला आपली ही स्पर्धा खेळायला हवी अशाच प्रकारचं आयोजन आहे. नाराज असतील ज्यांना ही स्पर्धा खेळायला मिळाली नाही, अशा प्रकारचं आयोजन. नेक्स्ट ओव्हर विशाल, वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं षटक, स्ट्राईकवर पहिल्यांदाच अमर बांबरस. पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बिफोर विकेट साठी, आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर थोडेसे कदाचित बाहेर आहेत आणि त्यामुळे इथे पंचासाठी करता अपील फटाळून लावली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचं पिचिंग पाहिलं आणि त्यानंतर या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. निश्चित असं वाटलं ती अपील होती का पंचांना ढोस दिला, हा देखील प्रश्न होता. इतक्या जोरात तो आवाज देखील होता. पंच आमचे देखील तटस्थ आहेत. डॉट बॉल. पंचांना माहिती आहे कोणत्या वेळी कोणता डोस घ्यायचा आणि त्यांनी योग्य ठिकाणी वापरलाय. हो हो, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. अगदी आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी बघतोयस काय रागानं षटकार ठोकलाय अमर या वाघानं, सिक्सर. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ना, निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी, ते निहाल दादांच्या समोरच फटका खेचलाय आणि त्यांना देखील हा सलामी देणारा षटकार म्हटलं तरी चालेल. निहाल दादा सुद्धा चांगले क्षेत्ररक्षक आहेत, पाहायला मिळालेत. बाहेर झेल पकडलाय या ठिकाणी आणि इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अप्रतिम. आणखीन एक चांगला स्ट्रोक, काव कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. खेळाडू बॉलच्या पाठीमागा आहेत आणि त्या ठिकाणी सिंगल मिळतीये. सिंगल नंतर धावफलक पोहोचलाय, तो म्हणजेच 40 धाबांवरती 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 16 चेंडू 20. मॅच बनू शकते, मॅच होऊ शकते. जिंकण्यासाठी 20 धावा खूप आहेत. लढावं लागेल, थोडस लाईन लेंथ आणि फिल्डरला देखील साथ द्यावी लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल वसूल केलंय. कुठल्याही प्रकारची संधी फिल्डर्सला मिळत नाहीये. सतीश देठे मॅच मध्ये आक्रमण घेऊन आलेत. धाव संख्या जवळपास पोहोचते 44 वर. 10 चेंडू 29 धावांची खेळी सतीश देठे खेळतायत. अभिराज सर, काय म्हणाल याबद्दल? लाजवाब खेळ सतीश देठेने या मॅच मध्ये केलाय. संधी मिळाली, संधीचं सोनं करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळाल्यात. इम्पॅक्टफुल बॅटिंग राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय समोर, लॉंग ऑफ क्षेत्र निवडले, त्या ठिकाणी खेळाडू आहेत. फंबल झालाय. निलेश शिंदे बॉलच्या पाठीमागे, पोलीस आहेत आणि पोलिसांकडून बॉल सुटेल का? चोर नाहीत सुटले आणि असे बॉल कधी सुटणार? या ठिकाणी सिंगल मिळाली आहे. शिंदे साहेबांनी बॉल उचलला, त्यानंतर पकडलं, बॉलला टाकलंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केलेला नाहीये. बॉल सुटला असताना त्याच्यावर डायरेक्ट कंप्लीटच झाली असती, FIR नोंदवली असती. फटका सुंदर, टायमिंग पाहावं लागेल. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये. अर्धा डझन सिक्सर. अमरचा हा वार करतोय गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये गार, कारण त्याची चालतीय मैदानाच्या आतमध्ये फिनिशरची बॅटची तलवार. कोण म्हणतं कुकर फक्त किचन मध्ये शिट्ट्या मारतोय? फलंदाजाने गोलंदाजाच्या शिट्ट्या मारायला सुरुवात केलेली आहे. मॅच थोडीशी तगडी आहे, परंतु ती आपल्या मुठ्ठीमध्ये आणण्याचं काम बॅटर्स दोन्ही चांगल्या रीतीने करतात. 51 झालेले आहेत. 8 धाबांची अजूनही गरज. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो अर्थातच आमच्या समाजसेवक सन्माननीय सुनील दादा मस्कर साहेब नगरसेवक, आणि त्यांच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर सावलीप्रमाणे असताना त्यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता अर्थातच शाहूवाडी मधील मनोज दादा चव्हाण यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम मनोज दादा चव्हाण, आपलं मनापासून अधिक स्वागत. अर्थातच सर्वांनी आदरणीय नगरसेवक सुनील दादा मस्कर साहेब यांच्या अगदी निकटवर्षी आणि त्यांच्या हातावरती सुनील भाऊंचा टॅटू देखील आहे, एवढा तो निकटवर्षी आहे, त्याचं स्वागत करतो. वेलकम, आपलं मनापासून अधिक स्वागत.
किरण दादा, तुझ्या माहितीसाठी आता ज्या मनोज चव्हाणचा मी उल्लेख केला ते नगरसेवक सुनील मस्कर यांचं अगदी जवळचे आहेत. सुनील दादा मस्कर यांचा टॅटू त्याच्या हातावरती आहे, म्हणजे काय लेवलचं प्रेम असेल, काय बोलशील? निश्चित या प्रेमासाठी शब्द नाहीयेत. इतकं महत्वाचं ते प्रेम आहे. या प्रेमासाठी एखादं पुस्तक काढलं ना सर तर तेही कमी पडेल. एवढे मोठे मनाचे आहेत. आणि खरंच टॅटू कोणी कोणाच्या हातावर काढले जात नाहीत. नितांत प्रेम असावं लागतं आणि ते प्रेम निश्चित स्वरूपात टॅटूच्या माध्यमातून दिसून येते. प्रताप शेलार येत आहेत. गोलंदाजी मार्कवर सतीश देठे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 11 चेंडू 30 धावा त्यांनी बनवल्यात. 4 चेंडू 13 अमरने देखील केल्यात. 12 चेंडू 8 धावांची गरज. पहिला बॉल हा काय होता? लॉलीपॉप बॉल होता. येस, असेच टाकताय चेंडू. अशाच प्रकारे बॅट्समनला गुमराह करण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. तुम्हाला वाटेल मित्रांनो हलके चेंडू आहेत, मोठे फटके येतील. बॅटला पूर्णपणे बीट करण्याचं काम देखील ऐन मोमेंटला या चेंडूच्या माध्यमातून केलं जातं. कानमंत्र दिलाय या ठिकाणी अमरने सतीश कॅप्टन यांना. कानमंत्र दिल्यानंतर कशा प्रकारे समीकरण बदललं जाईल. दुसरा चेंडू तोच फलंदाज कॅप्टन सतीश तयार. दुसरा बॉल बागफुटला गेलेत. बॅडमिंटन स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. बॉल थांबत नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार आल्यानंतर दोन्ही बॅटर्सच्या चेहऱ्यावर स्माइल बघा. ते म्हणतात की हा चेंडू खेळायचा कसा. शेवटपर्यंत चेंडू येऊन दिला. कीपरला वाटलं माझ्या हातात येऊ शकतो की काय. ऐन मोमेंटला पॉवरफुल फटका आला आणि प्रेक्षक देखील चेंडू पकडण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. 55 धावांची गरज. 55 धावा धावफलकावरती आहेत. हो 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 हो, इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि इथे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॉलला फ्लाइट दिली, हाईट दिली आणि त्यानंतर विकेट किपरने या ठिकाणी बॉल आपण पाहिला गेलं तर अडवलाय. हो 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 हो, इथे पहा फॉल उतरेमध्ये लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रताप शेलारच्या माध्यमातून. खरं तर महाराष्ट्र संघ खो खो संघाचे प्रतिनिधी आहेत, रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेटचा खेळ ही त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. प्रताप सरांचं मी कौतुक करेल. लॉलीपॉप चेंडू टाकतात परंतु टप्पा अचूक आहे. जर तुम्ही म्हणाल की मी वेट करून खेळेल तर चेंडू अतिरिक्त बाउन्स घेतोय. जर तुम्ही पुढे येऊन खेळाल तर टायमिंग प्रॉपर होत नाहीये. ओह माय गॉड, अमरने बरेचसे सल्ले सतीश सरांना दिलेत. आता ते स्वतः जाळ्यात अडकलेत. आता काय करतील? पाहायचा या ठिकाणी कानमंत्र दिला होता, त्या कानमंत्राचा वापर आतापर्यंत चांगल्या पद्धतीने नाही झालेला. 56 धावा धावफलकावरती आहे. सतीश सर म्हणतात मला कानमंत्र देणं सोपं आहे. आता तुम्ही काय करताय? 3 धाबांची गरज अजूनही. हो हो, फटका सुंदर, टायमिंग प्रॉपर, सामना झालाय फिनिश आणि अभिनंदन. शंभू 11 धावली. अर्थातच सातारा संघ झालाय या स्पर्धेमधला 4था क्वालिफाय संघ. पहिला संघ ठरला पोलादपूर, दुसरा संघ ठरला कराड फायटर्स, तिसरा संघ राहिला एनडी अँड पेशवाई Y11 आणि 4था संघ या स्पर्धेमधील शंभू 11 धावली. अर्थातच सातारा. सेमीफायनल्स खेळवल्या जातील. 2 सेमीफायनल, A1 वर्सेस B2 आणि A2 विपक्ष B1 म्हणजे क्रॉस सेमीफायनल. आता कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर A1 मध्ये आहे. आता मॅच जिंकली शंभू 11 धावली टीमनं. ते आले B2 मध्ये. म्हणजे पहिली मॅच सेमीफायनलची ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष शंभू 11 धावली टीम. आणि दुसरी मॅच सेमीफायनल कराड फायटर्स विपक्ष वाई अँड पेशवाई अशी मॅच सध्या मात्र खेळवली जाईल. लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन्स आपण या धावली टीमला मी थोडासा वेळ आराम करायला जरूर देऊ. धावली टीम शंभू 11 टीम तुम्हाला थोडासा वेळ जरूर आराम करायला दिला जाईल. मात्र तुम्ही सध्या टॉस साठी या आणि मॅन ऑफ द मॅच सर देऊयात. थँक्यू. शंभू 11 धावली टीमचे